हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आजच्या भागात आपण मराठी वाक्यांचं संस्कृतमध्ये भाषांतर करणार आहोत. कारण आपल्या या वाहिनीचं नाव संस्कृत बोला आणि संस्कृती जपा असं आहे ना, तेव्हा आपल्याला संस्कृतमध्ये बोलता येणं आवश्यकच आहे. साधी वाक्य घेऊया आपण. पहिलं वाक्य आहे, मी देवाला नमस्कार करते. आता मीला शब्द आपल्याला माहिती आहे. अहम देवाला, देव शब्द आपण संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही वापरतो, तेव्हा अहम देवम. आणि पुढलंही आपल्याला क्रियापद आपण बरेच वेळा वापरलेलं आहे, नमामि. मी आहे म्हणून पुढचा जो प्रत्यय आला तो नमामि असा आला. मग अहम देवम नमामि. दुसरं वाक्य आहे, लक्ष्मी कमळात राहते. आता लक्ष्मीला शब्द लक्ष्मी आपण वापरतोच संस्कृतमध्ये देखील. मग लक्ष्मी कमळात, कमल शब्द आपण फक्त ळच्या ऐवजी आपण ल म्हणतो, मग त्याच्याऐवजी कमळात सप्तमी प्रत्यय, मग कमले. लक्ष्मी कमले वसती, राहते म्हणजे वसती. आता ती लक्ष्मी आहे म्हणून वसती हा झाला. आज आपण दोनच वाक्य घेतलेली आहे, योग्य प्रकारे आपण लक्षात ठेवावी. मी आज इथेच थांबते. माझ्या या वाहिनीला नेहमीप्रमाणेच आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही द्या. जयतु संस्कृतम.